आषाढी एकादशी निमित्त मोठी मोठी खिचडी कशी बनवायची तुम्हाला आज सांगणार आहे। 2 चमचे तेल टाकायचे, 2 पया पहिलं, नंतर मेथी टाकायची, मेथी चांगली फ्राय करायची। फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये हे उकडलेले बटाटे टाकायचे। असे बटाटे टाकून ते चांगले मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 डिश दाण्याचा कूट टाकायचा, 1 डिश बटाटे, 1 डिश दाण्याचा कूट ते टाकल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा। लो फ्लेमवर चांगलं एकत्र करून घ्यायचं। ते त्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा। साबुदाणा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं 1 चम्मच, चवीनुसार आपल्याला हवं तसं। नंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं असं 1-2 वेळेस। ते करायचं असं 5 मिनिटात चांगलं 5 ते 10 मिनिटं आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तर अशी आहे ही साबुदाणा खिचडी आषाढी एकादशी निमित्त तयार झाली। साबुदाणा खिचडी ही झाली आषाढी एकादशी निमित्त घरगुती खिचडी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक